राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा 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 एक महत्वाची सूचना आहे. कार्तिकी वारी झाल्यानंतर 3 महिन्यामध्ये महाराज ज्ञानेश्वरी सांगणार आहेत आणि पूर्ण करणार आहेत. इच्छुक जे असतील चातुर्मास झाल्यानंतर कार्तिक वारीच्या नंतर 3 महिने जे राहणारे असतील त्यांची नाव नोंदणी चालू आहे. आपल्याला राहायचं असेल तर नाव नोंदून पहिल्यांदा घ्यावं. 2 दिवस मुदत आहे आणखी. तर ज्यांना ज्यांना राहायचं असेल त्यांनी आपले नाव नोंदणी करावी. राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा 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 राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृति राघवे ख्याति केली शिळा शिखरे सागरी तारियेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी निजे उपमाना ढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिला सेतु जेणे अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी अरे हा लीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापको सर्व जीवा तुका तो चितो हा पर ब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे अनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा एवढा जगदाने मागे तुळशीदळ पाणी आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भावभक्तीचा महिमा प्रतिपादन करतात आणि तो करीत असताना ही भक्ती करणाऱ्याला किती उच्च अशा प्रकारचे नेऊन ठेवते काय अधिकार त्याला प्राप्त होतो किती सशक्त बनतो हे स्पष्टीकरण करत असताना तुकोबाराय म्हणतात की या भक्तीनं जो संपन्न आहे त्याच्या अंकित देव होतो त्याच्या इच्छेप्रमाणे देव नाचतो
होय तैसे केले भक्ती भावे. भक्ताची इच्छा असते की भगवंताने सतत आपल्या बरोबर राहावं, आपल्या जवळ राहावं, आपल्या आत राहावं. देवाने आपल्या चित्तात राहावं अशी इच्छा असते. आणि त्यांची ती इच्छा, तिचं पालन करण्याकरता एवढा मोठा असणारा हा परमात्मा, एवढा प्रभू स्वरूपानेही निरतिशय मोठा आहे आणि सत्तेनेही निरतिशय मोठा आहे असा हा परमात्मा. पण भावाच्या शक्तीने दबून जातो. भावाच्या शक्तीपुढं लोळा अशा प्रकारचा होतो. भावाच्या शक्तीपुढं अधीन होऊन जातो, अभिभूत होतो आणि छोट्याशा जागेमध्ये तो राहतो. ज्या भावाच्या शक्तींमध्ये ही पावर, ज्या भावामध्ये ही पावर आहे, त्या भावाचं स्वरूप काय आहे? भाव म्हणजे काय? भाव हा शब्द अनेक अर्थी आहे. साहित्यामध्ये काही शब्द एक अर्थी असतात. शब्द एक, त्याचा अर्थ एक. काही शब्द एका अर्थाकरता अनेक आहेत. काही अर्थाचं ज्ञापन करण्याकरता अनेक शब्द आहेत आणि काही शब्दाचे अर्थ अनेक आहेत. काही अर्थाचे शब्द अनेक आहेत आणि काही शब्दाचे अर्थ अनेक आहेत. एकच अर्थ असतो, त्याला दर्शविणारे शब्द अनेक आहेत. पाणी, उदक आहे, जल आहे, पय आहे, जीवन आहे, नीर आहे, तोय आहे. म्हणजे एकच अर्थ, पण त्याला सांगणारे शब्द अनेक आहेत. तसे काही शब्द असे आहेत की तो शब्द एक आहे पण त्याचे अर्थ अनेक आहेत. असे जे अनेक शब्द आहेत त्यामध्ये भाव हा शब्द आहे. 30-35 अर्थ दिलेले कोशामध्ये या भावाचे. व्यवहारामध्ये सुद्धा अगदी रूढ असे अनेक अर्थ आहेत. काय भाव आहे मिरची? मिरची काय भाव आहे? इथं भाव शब्दाचा अर्थ काय? किंमत. लय भाव खातो तो, मग किंमत खातो का? तिथं भाव म्हणजे गग्गा, अभिमान. त्याचा भाव तसा नाहीये. तुम्ही जो भाव काढला तसा त्याचा भाव नाहीये. माझा बोलण्याचा भाव वेगळा होता. इथं भाव शब्दाचा अर्थ तात्पर्य. शास्त्रामध्ये भाव, अभाव हे 2 शब्द येतात. भावरूप वस्तूचे 6 प्रकार आहे, अभाव एक स्वतंत्र प्रकार आहे. तिथं भाव शब्दाचा अर्थ काय? अस्तित्व, अस्तित्व असणं. विश्वासालाही काय म्हणतात? भाव अशा प्रकारचं म्हटलं जातं. प्रेमालाही भाव म्हणतात. असे भाव शब्दाचे अनेक अर्थ आहेत. आणि मग ज्या वेळेला अनेक अर्थी शब्द वाङ्मयामध्ये येतो त्यावेळेला भागत्याग लक्षणेनं लक्षणा करून
वक्त्याचं तात्पर्य ज्या अर्थामध्ये तो अर्थ स्वीकारावा लागतो. सैंधव सिंधोद्भवा सैंधवा, समुद्रापासून ज्याची उत्पत्ती होते त्याला काय म्हणतात? सैंधव म्हणतात. प्रामुख्याने मिठाला सैंधव म्हटलं जातं, घोड्याला सैंधव म्हटलं जातं. एखादा म्हटलं सैंधव मानय, सैंधवान, मध्ये दोन अर्थ आहेत. मिठा अर्थ आहे आणि घोडा अर्थ आहे. कोणता अर्थ घ्यायचा या ठिकाणी? तर त्या सांगणाराचं तात्पर्य कशामध्ये हे पाहायचं. तो काय करतोय? जेवायला बसलेला आहे, पुंडलिक वर्दी झाली आहे, घास घेतलेला आहे, नंतर तो म्हटलाय सैंधवम आण. मग अशा ठिकाणी घोडा घेऊन यावा. तर तिथं घोडा घेऊन नाही चालत. गावाला निघालेला आहे, तो जर सैंधव मान आहे असं म्हणत असेल तर तिथं काय आवश्यक आहे? घोडा आवश्यक आहे. म्हणजे वक्त्याचं तात्पर्य पाहून अर्थ घ्यावा लागतो. भाव हा अनेक अर्थी शब्द आहे. तुकोबाराय म्हणतात एवढा प्रभू पण भावे. या अभंगामध्ये मुख्य शब्द कोणता आहे? भाव आहे. भाव. भाव शब्दाचा अर्थ काय घ्यायचा या ठिकाणी? तरी तो भाव शब्दाचा अर्थ आहे प्रेम. काय भाव शब्दाचा अर्थ? प्रेम. प्रेम. परमात्मा जो आकळला जातो, परमात्मा जो अधीन होतो, तो दुसऱ्या कशानेच होत नाही. एरवी ना कळे. महाराज वेदशास्त्राला नाही आकळला जात, परेशान होतात. हे वेदशास्त्र सुद्धा हिमपुटी म्हटलंय तुकोबारायने. खूप 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 एखाद्या कामा फला करता साधन केलं आणि ते फल नाही मिळालं तर साधन करणारा नर्वस होऊन जातो, खजील होतो, निराश होतो. तसे हे शास्त्र सुद्धा याचं ज्ञान करून देण्याकरता खूप प्रयत्न करतात, आटापिट्टा करतात. तरीही तो त्याचा विषय बनत नाही. त्यावेळेला ते सुद्धा नाराज होतात. ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी तरी का हिमपोटी वेदशास्त्र. असा कशानेच न आकळणारा शब्द सगळ्यात मोठा अशा प्रकारचं प्रमाण आहे आकळण्याच्या बाबतीत. जिथं प्रत्यक्ष जात नाही, जिथं अनुमान जात नाही, तिथं कोण जात असतो? शब्द जातो. डोकं दुखतंय हो असं एखादा म्हणला तर एखाद्याच्या डोक्यामध्ये वेदना होत आहेत, त्याचं डोकं दुखतंय हे आपल्याला प्रत्यक्षाने कळल का? काय लबाड बोलत आहे, तो सुस्त डोकं आहे त्याचं. काय दुखत आहे? त्यानं पार टेप घेऊन असं मोजून घेतलं. काही इंचभर सुद्धा काय नाही फरक नाही, वजच म्हणतोय डोकं दुखतंय. आता टेप न मोजून डोकं दुखतंय का कळेल का? डोकं दुखायला लागल्यानंतर असा कान लावला त्यानं, काहीच आवाज येत नाही, कसं काय दुखत आहे ते काही कानाने कळेल का? हात लावला. महाराज काही दुखणे असे आहे ना की सहज सोंग करता येतं त्याचं. ताप आलाय म्हणलं तर माणसं पटदिशी काय लावतात? हात लावतात. डोकं दुखायला लागलंय नाही तर पोट दुखायला लागलंय, काय हात लावता येत नाही, काय लावला तरी काय उपयोग नाही होत. एखादी उठला नाही पोट दुखत आहे, गपचिपच बसावं लागत, काहीच चालत नाही. पोट दुखत असताना उठवावून पुन्हा कमी झालं तर आणखीन ताप. झोप बाबा. असे चॅप्टर राहते काटते, त्यांना उठायचा कटाळा आला का पोट दुखत आहे, मग काय करू? घे थोडस सोडा झोप. म्हणजे ज्याने उठवायचं तेच त्याला सांगत की काय कर, झोप. मग काय खुश चालत, तासात पोट रुकामत असं लगे झोप झाली की. तर ते फक्त कशाने कळतं? शब्दानेच कळतं. मला तिथं अनुमान बी नाही काही लावता येत. काय लिंग आहे त्याचं?
शब्दाने जेवढं ज्ञान होतं तेवढं कशाने ज्ञान होत नाही. म्हणून शब्दाचे फार उपकार आहे मानव जातीवर. बाप उदार शब्दो स्मरणदानी. महाराज या शब्दाच्या जीवावर किती लोक पोट भरते, आणि ते सामान्य रीतीनं नाही, विशेष रीतीनं. शब्दामध्ये दोन प्रकार, ध्वन्यात्मक शब्द आणि वर्णात्मक. काही लोक ध्वन्यात्मक शब्दावर पोट भरते, काही वर्णात्मक शब्दावर पोट भरते. मला सुप्रीम कोर्टाचे जे वकील असतात त्यांची फी केसवर नसते, नाही हो, वाक्यावर शब्दावर फी राहते. किती वाक्य त्याने तिथं फेकलेले त्याच्यावर फी असते. लाख लाख रुपये रोजची फी होती त्यांची. कशावर चाललाय हा सगळा? शब्दावरच ना. काय शब्दाचे उपकार आहे महाराज. तेव्हा असा सगळा वेद शब्द स्वरूप आहे. पण त्या शब्दाला सुद्धा हे नाही आकळला जात. सगळं जग आकळलं त्यानं. शब्दाने वर्तमान जगच नाही, भूतकाळातलं जग सुद्धा शब्दाने आकळलं. फार जगाच्या आरंभापासून काय काय झालं ते सांगतो शब्द. जगाच्या आरंभी ब्रह्मदेव सनकादिकाची उत्पत्ती, ब्रह्मदेव निर्माण त्याला पहिली उत्पन्न केली. तेव्हापासूनचा सगळा इतिहास कोण सांगतो? शब्द सांगतो. पुढचं सांगतो, असं काही नाही, मागचंच सांगतो. काही काय बाबा दोरीला माझा देश शकून सांगावया आले या माई माझे नाव. पुढचं सांगितलेलं कलकी अवतार होईल, अमक्या ठिकाणी होईल, तो असं करेल, तो तसं करेल, थोर थोर पर्वत दादा उडवणे जातील, 18 जाती हॉटेलात जेवतील. केव्हा सांगितलेलं ते, जेव्हा या हॉटेल नव्हती. म्हणजे शब्द अतीताचंही ज्ञान करून देतो, अनागताचंही ज्ञान करून देतो, वर्तमानाचं तर प्रत्यक्ष ज्ञान करून देतो. वर्तमानाचा काही प्रश्न नाहीये. परंतु जे सूक्ष्म आहे त्याचं सुद्धा ज्ञान कोण करून देतो? शब्द करून देतो. असा ज्ञान करून देण्याच्या बाबतीमध्ये अगदी सर्वा अमूर्ताचा विषदू अरिसाप आहे. जे अमूर्त आहे त्याचं ज्ञान करून देणारा सुद्धा आरसा आहे. पण तो शब्द सुद्धा या देवा पुढं यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. ज्याच्यापासून परत येतो तिथं काहीच चालत नाही. त्याच देवाजवळ शब्दाचं काहीच चालत नाही. जो फार शब्दाने बडबड करतो समजावं त्याला अजून देवाचं काहीच कळालेलं नाही. जो गप्प बसतो त्याला देव समजला. आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काहीच नव्हे. यस्य मतम अमतम वा यस्य अमतम मतम वेदामध्ये म्हटलेलं आहे. तर शब्द सुद्धा ज्या देवाला आकळू शकत नाही, मग अनुमान आकळीत नाही आणि प्रत्यक्ष आकळीत नाही हे सांगायची काही आवश्यकता नाही, गरज नाहीये. त्या देवाला आकळण्याचं सामर्थ्य भावामध्ये आहे. भावे बळे आकळे येरवी ना कळे करतळे आवळे तैसा हरे. भावाच्या शक्तीनं तो आकळला जातो. त्या भावाचं स्वरूप काय आहे? भाव म्हणजे प्रेम. प्रेमाच्याच प्राथमिक अवस्थेला भाव अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. अंतःकरणामध्ये शुद्ध अशा प्रकारचा सत्वगुण वाढला म्हणजे जी अंतःकरणाची स्थिती असते तिला काय म्हणतात? भाव म्हणतात. भाव. या भावाचं भक्तिशास्त्रामध्ये खूप वर्णन केलेलं आहे. त्यालाच प्रेम म्हटलेलं आहे. कसं आहे प्रेम? ज्याला भाव म्हटलं जातं, ज्याला भक्ती म्हटलं जातं, ज्याला प्रेम म्हटलं जातं. मोह वेगळा
आणि प्रेम वेगळं. बऱ्याच वेळेला आपल्याकडून ही गल्लत होते की आपण मोहालाच काय समजतो, प्रेम समजतो. प्राथमिक अवस्था दोघांची सारखीच आहे. मोहाची आणि प्रेमाची प्राथमिक अवस्था, पहिलं कार्य तेही सारखं आहे, पण मोह वेगळा आणि प्रेम वेगळं. स्वार्थ पुरस्सर जे असतं तो मोह असतो आणि निस्वार्थ पुरस्सर जे असतं ते प्रेम असतं. प्रेमामध्ये स्वार्थ नसतो, मोहामध्ये परार्थ नसतो. त्याला अंक देतो, त्याची आठवण करतो, त्याला विचारित राहतो, त्याच्या कमी जास्तीला धावतो. हे सगळं प्रेमाचं आणि मोहाचं कार्य सारखंच आहे वरून पाहिलं तर. पण त्याच्या मुळाशी हा भेद आहे की आपल्या करता त्याचा उपयोग आहे म्हणून त्याच्याकरता जे पुढं पुढं केलं जातं तो काय असतो, मोह असतो. मोह आपल्या तो कामाला येणार आहे, आपल्या तो उपयोगी पडणार आहे. किती मंत्र्यावर लोकांचं प्रेम असतं. महाराज त्यांना येणारे फोन घ्यायला माणसं 4-4 ठेवावे लागतात, त्याला एवढे फोन येतात. नुसतं सर्दी झाली असं कळू द्या मंत्र्याला, डॉक्टर पेट्या घेऊ तिथं येतात. साहेब याने लगेच फरक पडल, साहेब त्याने काय प्रेम आहे लोकांचं. देवावर एवढं प्रेम नाही, एवढं मंत्र्यावर प्रेम नसतं. काय असतो तो स्वार्थ असतो. स्वार्थ आपल्या कामाला येईल ही पाठीमागे त्याच्या भावना असते. प्रेम नाही, तो स्वार्थ आहे. स्वार्थ. महाराज प्रेमामध्ये आपल्या करता तो नाही, त्याच्या करता आपण. आपल्या करता तो असं ज्याच्यात असतं तो मोह, आणि त्याच्या करता आपण असं जिथं असतं त्याला काय म्हणतात, प्रेम. आता ही देशाकरता प्रयत्न करणारी माणसं आहे आणि ज्या वेळेला देशाला स्वातंत्र्य मिळवायचं होतं त्याही वेळेला देशाकरता प्रयत्न करणारी माणसं आहे, पण त्यांच्यामध्ये हा भाव होता की देशाकरता आपण आहे. महाराज मेले, राख रांगोळ्या केल्या संसाराचे, त्याने भिका मागतात त्यांची पोरं आज, ज्याने वास्तविक देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता प्रयत्न केले. जेवायला नाही मिळालं, कपडे नाही अंगावर घालायला मिळाले, पायात वाहनं नाही मिळाले, अनवाणी अशा प्रकारचे पळाले, पण त्याने कधीच थांबा, कारण त्यांच्या मनामध्ये भाव होता की देशाकरता आपण आहे. देशाकरता मरण हातावर घेऊन ते चालत होते. आताही खूप प्रयत्न असतो, पण देशाकरता आपण नाही, आपल्याकरता देश. मग देश मातीत गेला तरी चालेल, आपल्याकरताच आहे तो. तर असं जिथं असतं तिथं मोह असतो, आणि जिथं त्याच्याकरता आपण आहे तिथं प्रेम आहे. तत् सुखम सुखित्वम, हे प्रेमाचं आहे. त्यांच्या सुखाने सुखी होणं. तो का म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे सर्वतसे. म्हणून संताचं जगावर काय प्रेम आहे. आपल्या जगाच्या सुखाने आपण सुखी होत नसतो, आपल्या सुखाकरता जग हवं असतं आपल्याला. त्या प्रेमाचं वर्णन नारद महर्षींनी केलेलं आहे. ज्या प्रेमाने देव आकळला जातो त्या प्रेमाचं स्वरूप काय आहे. गुणरहितम, कामनारहितम, प्रतिक्षण वर्धमानम, अविच्छिन्नम, सूक्ष्मतरम, अनुभव रूपम. 6 विशेषण दिलेले आहे महाराजांना. ते जे प्रेम आहे हे गुणरहित असतं. गुणांनीही आवड निर्माण होते. अंतःकरणात सत्वगुण वाढला की सात्विक कर्माविषयीची आवड निर्माण होते. अंतःकरणात रजोगुण वाढला की राजसी कर्माविषयीची आवड निर्माण होते. तमोगुण वाढला की
तामसी कर्माविषयीची, तामसी आहाराविषयीची, तामसी व्यक्तीविषयीची आवड निर्माण होते. ते प्रेम असतं ते गुणसहित प्रेम असतं. कामनेनं प्रेम केलं जातं. हो महाराज कशी काय तब्येत आहे का म्हणले, आमच्या तब्येतीची तुम्हाला आजच कशी काय आठवण झाली. नाही नाही तसं काही नाही, सहज. कधीच सहज नसतो फोन महाराज, म्हणायचं असतं फक्त सहज फोन केला. अचानक कोणाचा फोन आला की समजावं काहीतरी अतिलीनत्वम धूर्त लक्षणम, काहीतरी काम आहे आपल्याकडे याचं. एरवी समोरून गेलं तर कधी राम राम नाही करीत, टाळीतो, तिकडं तोंड करतो. आणि आता पैसे फोन करायचे म्हणजे त्याला पैसे लागतात ना. होऊन फोन केलाय म्हणजे काहीतरी काय आहे, काम आहे, काम. असं इच्छा पूर्ती होत आहे त्याच्याकडून असं वाटत असेल तर म्हणून जे प्रेम केलं जातं त्याला कामना सहित म्हणतात. तो भाव नाही, ते शुद्ध प्रेम नाही. कामना रहितम. संसारामध्ये जी प्रेम केली जातात ती सगळी प्रेम कसे असतात, कामना सहित अशा प्रकारचे असतात. भगवंतावर केलं जाणारं प्रेम हे कामना रहित प्रेम आहे. उगाच नाही त्यांच्या घरचं झाडून काढायला तो तयार होत. भक्त जे देतात ते प्रेमच तेवढं काय आहे, विशुद्ध विशुद्ध आहे. आई नाही मुलावर तसं प्रेम करत, भक्त जे देवावर प्रेम करतात तसं. कारण आई वडिलाच्याही मनामध्ये सुप्त अशा प्रकारची काय असते, कामना असते. म्हातारपणाची काठी नाही तर कमीत कमी वंशाचा देवा विझवतोय का लावतोय कोणास ठाऊक. आत्मा म्हणलेलं आहे ना त्याला वेदामध्ये. पुत्र कोण असतो, आत्मा असतो. आत्मा गौण आत्मा आहे, कामना सहित आहे. महाराज हे प्रेम कामना रहित आहे, कामना रहित. कसलीची इच्छा नाहीये, बस तो सुखी व्हावा, राहावा, तो आनंदात राहावा एवढीच इच्छा आहे, काहीच इच्छा नाही. तत् सुखम सुखित्वम कामना रहितम प्रतिक्षण वर्धमानम. मग कामना रहित जे प्रेम असतं तेच काय असतं, टिकतही आणि वाढतही. कामनेनं केलेलं प्रेम टिकत नाही. मग जेवढी ज्याची काम इच्छा असते ते वस्तू मिळाली प्रेम संपत, ती वस्तू मिळाली नाही तरी प्रेम संपून जात. प्रतिक्षणाला ते क्षीण होणारं प्रेम असतं. हे प्रतिक्षणाला वाढणारं अशा प्रकारचं प्रेम आहे. प्रेमाती सूक्ष्मता आहेच, प्रश्नच नाही. सूक्ष्मतरम केवळ अनुभवगम्य, अनुभव रूपम अशा प्रकारचं जे प्राप्त झालं असताना यत प्राप्य न किंचित वांछती. महाराज भगवत प्रेमाची प्राप्ती झाली की जगात त्याला दुसरं काहीच लागत नाही, काहीच लागत नाही. संसारातले भोग लागत नाही याच्यात आश्चर्य नाही, मोक्षही लागत नाही. प्रेमाची प्राप्ती असणारी माणसं मोक्षाचीही अपेक्षा करत नाहीत. बस त्या प्रेमानं गुण गायेन आवडी हेच माझी सर्व जोडी. आवडीनं गुण गाणं हेच साध्य आहे आणि तेच त्यांचं काय आहे, साधन अशा प्रकारचं आहे. बीज आणि फळ हरीचे नाम, सकळ पुण्य सकळ धर्म, सकळ कळाचे हे वर्म, निवारी श्रम सकळ. त्यांना कशाचीच अपेक्षा नाही त्याच्यातून. यत प्राप्य न किंचित वांछती. इतकंच नाही, दीयमानम न गृह्णन्ति. कशाचे स्वीकार अशा प्रकारचा करत नाही. मस्ती असते महाराज त्या प्रेमाची, ज्यांना ते प्रेम प्राप्त झालेलं आहे. काही घेणार राहत नाही त्यांना जगाशी. त्यांचा देव आणि ते देवाचे, बस संपलं. जगात असून जगाच्या बाहेर असतात, ते जगाचे निराळे असतात. प्रेम
न द्वेष्टी, कशाचाच काय करत नाही, द्वेष करत नाही. यत प्राप्य न वांछति, काय किंचित न वांछति न द्वेष्टी, न रमते, कुठंच रममान होत नाही दुसरीकडं. आपण याच्यापासून किती दूर आहे हे लक्षात येतं. आपल्याला अनेक इच्छा असतात. किंचित न वांछति नाही, बहुतम वांछति, पुष्कळ इच्छा असतात. आपल्याला जे आवडत नाही त्याचा आपण काय करतो, द्वेष करतो. द्वेष्टी, कुठं रमतो. एखादी नटी आली तरी रमतो आपण. त्याला भजन कशाला पाहिजे रामायला. गुडगुड 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 गुडगुड, एखादा पेटार घेऊन आला, नाग 4 नाग गोळा करून आला, तो तिथं तास तास बसतो. महाराजाच्या अंतःकरणात भगवत विषयक प्रेम निर्माण झालेलं आहे. ते प्रेम दुसरीकडे कुठं रमतच नाहीये, भगवंताच्या ठिकाणीच ते रमवतो. नोत्साही भवती, दुसऱ्या कशाने उत्साही नाही होत. यल्लब्ध्वा अपमान सिद्धो भवती, अमृतो भवती, तृप्तो भवती. जे प्राप्त झाल्यानंतर मनुष्य काय होतो, सिद्धो भवती, सिद्ध होतो, सिद्ध अमर होऊन जातो. मस्त अशा प्रकारचा होऊन जातो. मस्ताराम बाबा, मत्तो भवती. ऋषिकेशला एक मस्ताराम बाबा होते, नावासारखेच मस्ताराम होते महाराज. काय मस्त गोंगेतच राहायचे, असं उघड ठेंगणं शरीर होते, एवढेच गुटगुटीत होते. 55-60च्या वयात असतील आम्ही ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेस. गंगेतच राहायचे. पाणी कमी असेल त्यावेळेला तिथंच त्या वाळवंटात असे बोयर कोरलेले त्यातच राहायचे. खूप पाणी असलं तर कडेला राहायचे. महाराज, गंगेचं पाणी हिवाळ्यामध्ये इतकं थंड असतं, तांब्या भरून जर घेतला तर हातात तांब्या असला तर हात बधीर होऊन जातो. त्या तांब्याला बाहेरून हे होतं, पाझर येतो, इतकं थंड पाणी. तशा हिवाळ्यामध्ये ते गंगेतच राहायचे आणि गंगेतच स्नान करायचे. आम्ही एकदा त्यांच्याकडे गेलो होतो, संस्थेत असतानाच गेलो होतो 4थ्या वर्षात. नमस्कार वगैरे केला. बैठना हो तो बैठ जाओ, बसा असं बी नाही. तुम्हाला बसा वाटत असेल तर बसा, जायचं असेल तर जा, रस्ता रिकामा. मग तिथं जे राहायचे त्यांच्या काही साधक मंडळी राहायचे. जेवणाची व्यवस्था लोकांनी आणून दिलं तर सगळ्यांनी वाटून खायचं, नाही आलं तर गंगाजल. काय मस्ती आहे महाराज. काय घेणं या माणसाला कोणाचं कशाचं. आणाही नाही म्हणायचं कोणाला, आणला तर ठेवायचं बी नाही, लगेच सगळ्यांना वाटून द्यायचं तिथं असतील. अशा प्रकारचं मत्तहा भवती, मस्त होऊन जातो. मत्त माणसासारखा अशा प्रकारचा त्या प्रेमामध्ये पागल होऊन जातो. असं जे प्रेम आहे, त्या प्रेमालाच भक्ती अशा प्रकारचं म्हणतात. आणि ही भक्ती देवाला अधीन बनवते. त्यालाच राग म्हणतात,
त्यालाच काम म्हणतात भक्तिशास्त्रामध्ये. गवळणीच्या बाबतीत त्यालाच काय म्हटलेलं आहे? काम अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. गवळणीच्या प्रेमामध्ये ऐंद्रिक सुखाची इच्छा नव्हती, जरी शब्द ते असले. गवळणी कृष्णावर जे प्रेम करत होत्या तो एक सुंदर पुरुष आहे म्हणून प्रेम नव्हत्या करत, परमात्मा आहे म्हणून प्रेम करत होत्या, ईश्वर आहे म्हणून प्रेम करत होत्या. कृष्णाला त्या ईश्वर मानायच्या. ईश्वर दिसे सगुण हा स्वरूप सुंदर, परी व्यापोनिया ठेला चराचर, देव दानवादी मानवासोर, यावीन वरला ऐसा नाही तृणांकुर. महाराज वेश्या ठरल्या असत्या त्या जर हा भाव त्यांच्या ठिकाणी नसता तर. ईश्वर म्हणून देवावर त्या प्रेम करायचे. आणि म्हणून त्या कृष्णाबरोबरही गेल्या तरी त्यांच्या घरच्यांनाही कधीच त्यांच्याविषयीचा विषाद वा खेद वाटायचा नाही. कारण सगळेच कृष्णाला कोण मानत होते? ईश्वर. आपला आत्मा मानायचे. मग आत्म्याबरोबर जाण्याला कोण आक्षेप अशा प्रकारचा घेईल? या भावाचे, या रागाचे भक्तिशास्त्रामध्ये 3 प्रकार केलेले प्रेमाचे. पूर्वराग, मिलन आणि विरह. पूर्वराग म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा अजून भेटलेला नाही, त्याचं दर्शन झालं नाही, त्याच्याशी संभाषण झालेलं नाही. जसं आपल्या ठिकाणी आहे तसं. पण साधू संतांकडून त्याचे गुण श्रवण केलेले आहेत, ऐकलेले आहेत की परमात्मा अतिशय उदार आहे, परमात्मा अति कृपाळू आहे, परमात्मा भक्त वत्सल आहे. भक्तावर तो एवढं प्रेम करतो की त्याच्या स्वतःच्या आत्म्यावरही तेवढं प्रेम करत नाही. न तथा मे प्रियतम आत्मयोनिर्न शंकरा न च शंकर्षणो न श्रीर नैवात्माच यथा भवान. असे भगवंताचे गुण ऐकून त्या भगवंताविषयी अंतःकरणामध्ये भाव निर्माण होणं, आस्था निर्माण होणं, प्रेम निर्माण होणं, याला पूर्वराग म्हणतात. पूर्वराग. आणि मग अशा प्रकारचा षड्गुण ऐश्वर्य संपन्न असणारा परमात्मा, त्याचं आपल्याला दर्शन व्हावं, त्याची भेट व्हावी म्हणून अंतःकरणामध्ये जी एक उत्कंठा, ओढ निर्माण होणं, याला काय म्हणतात? पूर्वराग म्हणतात. तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये या पूर्वरागाला अनुसरणारे अनेक अनेक अभंग आहेत. नुसती इच्छा नाही, दर्शनाची तळमळ निर्माण होते. आणि एकदा तळमळ निर्माण झाली का मग त्या अवस्थेमध्ये त्याला दुसरं काहीच आवडत नाही. म्हणजे शास्त्राने परमात्म स्वरूप म्हणून ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्याही वस्तू आवडत नाहीत. नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे असं काही नाही का जे सात्विक नाहीत आणि भक्तीला पोषक नाहीत ते आई बाप आवडत नाही. अशा प्रकारचा अर्थ काढणं प्रेमाचा अपमान करणे. त्या पूर्व रागाचा तो महिमा आहे की त्याचं चित्त भगवंताकडे खेचलं जातं. त्याला देवा वाचून काहीच आवडत नाही. मग ते शास्त्र विहित असो वा शास्त्र निषिद्ध अशा प्रकारचा असो. तुझं वाचून केशवा आणू, त्याच्यात आईन बाप कुठं राहिले? शरीरही आवडत नाही त्याला, त्याचं बुद्धीही आवडत नाही, त्याची इंद्रियही आवडत नाहीत त्याचे. नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन. तन धन तृण जन हे सगळे त्याला
कसपटा समान वाटतात. कारण आवडीची चोच एवढी लहान असते की तिच्यामध्ये एकच मावतो, शुद्ध आवडीची, आणि त्या आवडीचा विषय परमात्मा झालेला आहे. विषय तर त्यांचा झाला नारायण. आता त्या चित्तामध्ये दुसरं कोणीच मावलं जात नाही. दुसरं मावलं की ती अव्यभिचारी आवडच नाही महाराज. तो आई असो की बाप असो, तो सव्य विचार झाला. मग ते शुद्ध प्रेमापेक्षा त्याला खालचं अशा प्रकारचं रूप येईल. त्याला देवाशिवाय काहीच आवडत नाही. बहु आवडसी जीवापासोनिया, जीवापेक्षा त्याला परमात्मा आवडतो. आणि तो परमात्मा अजून भेटला नाही, तो भेटावा म्हणून शास्त्रात संतांनी जी जी साधनं सांगितलेली आहे ती सगळी करायची त्याची तयारी असते. नव्हे तो करतो. आणि तेवढं करूनही जर त्याला देव नाही भेटला तर त्याची उत्कंठा शिगेला पोहोचते महाराज. आणि मग त्याला देहही नको वाटतो. देवाच्या वियोगामध्ये देहही ज्याला नको वाटतो, त्याला सन्मान घ्यावा वाटेल आणि त्याला पैसे घ्यावे वाटतील आणि त्याला बाकीच्या नाही. तुकोबाराय म्हणतात, देवा कधी भेटशील तू? काय करू मी तुझ्या दर्शनाकरता? कोण पर्व काळ पाहशील तीत होते माझे चित्त कासावीस. का हो देवा काही न बोलाची गोष्टी, का माझं हिमपुटी करीत काय देह घालू? करवती कर्मरी टाकोया भीतरी अग्नी माझी. काय शिवू वन शीत उष्ण तहान, साहो की मोहन धरोनी बैसो. देह उपचारे पोळतसे अंग, या अवस्थेतला हा भाग आहे. भगवंताच्या वियोगामध्ये परमात्म्याचा साक्षात्कार होत नाही म्हणून त्याला दुसरं काहीच आवडत नाही. आणि मग जे आवडत नाही ते जर कोणी एखादा देव लागला की महाराज त्याला दुःख होतं त्याचं. ज्या वेळेला माणसाला जे आवडत नाही ते घेण्याचा कोणी आग्रह केला तर त्याचं काय होतं? दुःख होतं. म्हणजे चांगली वस्तू सुद्धा, वस्तू जरी चांगली असेल पण जर त्याच्याविषयीची अनावड निर्माण झाली असेल तर त्या कालामध्ये ती वस्तू देत असताना दुःख होतं. आणि मग देहाच्या उपचाराने कोणी सत्कार करायला लागला, बुक्का लावला, हार घालायला लागला, शाल घालायला लागला, व जीव घालायला लागला. तुकोबाराय म्हणतात, माझ्या अंगाची लाही होते, लाही. तो भेटत नाही हे कायला? गोस्वामी तुलसीदासजी भगवंताचा साक्षात्कार व्हावा, दर्शन व्हावं म्हणून साधना करत होते काशीला. महाराज त्यांना एक दिवशी भूताचंच दर्शन झालं. त्याने विचारलं, कोण आहे रे बाबा तू? मी पिशाच्चे. याने डोक्याला हात मारला, मी देवाच्या दर्शनाकरता साधना करतो आणि हे भूत मला भेटले. तू कशाला भेटलास? म्हटले, मी तुला लागायला नाही, तुझं काम करायला भेटलोय. प्रसन्न आहे तुझ्यावर. महाराज ज्याला पिशाच्या प्रसन्न झालेलं आहे जग हलवून सोडतात. ते विक्रमादित्याला ते वेताळ प्रसन्न होता म्हणजे गोष्टी आहे. आता हे पिशाचे सगळे कुठे रिटायर झाले का एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन बसले काही कळतच नाही. पहिला बराच यांचा दणका चालायचा, म्हणजे काही खोटं होतं का काय काय कोणच ठेव गय. सध्या अलीकडे सहसा हे दिसत नाही आणि हे ज्यांना भेटले ते बी दिसत नाही. म्हणजे लागलेले बी दिसत नाही, प्रसन्न झालेले बी दिसत नाहीत. कुठं मोठं कधी मध्ये कुठं तरी दिसतं. ते गाणगापूरला ते आरतीच्या वेळेला मात्र झुलत गेली तिथं उड्या मारायला. पिशाच्या प्रसन्न झालं. मला नाही लागत, मला तो, मला प्रभूचं दर्शन हवंय.
त्यांनी सांगितलं ते प्रभूचं दर्शन करून देण्याची तर माझ्यात काय नाही, ताकद नाही, पण प्रभूचं दर्शन करून देणाराचं दर्शन मी तुला करून देतो. आणि मग त्यांनी हनुमंतरायाचा पत्ता वगैरे सांगा. काहीच आवडत नाही मला. ध्यास जर एकाचा लागला तर दुसरा कितीही मोठा, त्याच्यापेक्षाही मोठा आला तरी नाही चालत. निळोबाऱ्यांच्या चरित्रामध्ये असं सांगितलं जातं की निळोबाराय तुकोबाऱ्यांचं दर्शन व्हावं म्हणून अन्न पाणी सोडून तुकोबाऱ्यांचा धावा करत बसलेले होते. तुकाराम 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 तुकाराम. 42 दिवस त्यांनी अनुष्ठान करावं लागलं, केलं. त्याच्या मधल्या काळामध्ये प्रत्यक्ष देव तिथे गेला. निळोबा मी आलोय. निळोबाराने डोळे उघडले नाहीत, पण अगोदरच विचारलं कोण आहे तू? अरे कोण काय विचारतो, डोळे उघडून पाय, डोळे उघडून पाय. एवढा प्रभू. म्हणून तुकाराम महाराजांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे तो प्रत्यक्ष मी देव आहे. देव देव आहे तू. हा इथं काय आला आता बरे का. परत पांडुरंग साक्षात निळोबारायांना समोर गेले. निळोबारायांनी डोळे तर उघडले नाहीच नाही, पण त्यांना विचारलं तू इथं कशाला आला, तुला कोणी बोलावलं इथं, तुझं लागी येथे बोलावेले कोणी, प्रार्थीला वाचूनी आलास का, तुला जर बोलवलंच नाही आम्ही. अरे निळोबा तुला काही समजा, देव आहे मी, देव. ज्या तुकाराम महाराजाकरता तो बसला त्या तुकाराम महाराजचा देव आहे मी. निळोबाऱ्यांनी सांगितलं तुकोबाऱ्यांचं तू देव असशील, पण माझा नाही ना. मी तुझ्याकरता हे अनुष्ठान नाही मांडलेलं. तो निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा तुकयाचा धावा करीत असो. मी तुकोबाऱ्यांच्या करता हे अनुष्ठान आहे, तू चालले जा. महाराज तेव्हापासून देवानं चिमटा घेतला आणि तेव्हापासून मग ते असं कोणाकडे नाही जायचं. निळोबाऱ्यांनी हे घातून घेतलं आणि हे आपल्या डोक्याला ताप झालाय. आता त्याच्याकरता मी एखाद्यानं अनुष्ठान करायला बसलं तरी तो सगळं तपासतो मग जातो. उगाचच पुन्हा अपमान करून घ्यायची पाळी नको बाबा. देह उपचारे पोळतसे अंग. ज्याच्या करता ज्याचा ध्यास लागलेला आहे, ज्याच्या करता ज्याच्या भेटीची आवड आता आहे, त्याच्याकरता तळमळ आहे, त्याच्या वाचून दुसरं काहीच गोड लागत नाही. त्याचं आयुष्य संपलं. भगवत भेट काही झाली नाही, पण भगवत भेटीची साधना करण्यामध्ये आयुष्य संपलं. भगवंताच्या चिंतनात आयुष्य गेलं. महाराज तो ऊर्ध्व लोकाला जातो. स्वर्गाधिकातले भोग त्याला प्राप्त होतात, पण त्याही भोगात तो संतुष्ट राहत नाही. हा अंतराय अवचिता का ओढवला भगवंता. ऐसा दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. तेही त्याला आवडत नाही. पूर्वराग, देवाची भेट, बस दुसरं काहीच नकोय. अशा अवस्थेला पूर्वराग म्हणतात. पूर्वराग या अवस्थेमध्ये प्रेमाला समोर फक्त परमात्मा हवा असतो. वृत्ती प्रेमाचं पांघरून घेऊन देवाच्या दर्शनाची वाट पाहत असते. वाट पाहे बाहे निडळी ठेवून या हात पंढरीचे वाटे दृष्टी लागले चित्त कै येता देखेन माझा माय बाप घटिका बोटे दिवस लेखी धरून या माप. अतिशय दयनीय अवस्था असते हे सुद्धा. तुकोबाऱ्यांनी एक दृष्टांत दिलेला आहे. तो दृष्टांत आपल्या समोर आला की या अवस्थेचं पूर्ण रूप कळेल. जसा एखादा पाण्यातून बाहेर फेकलेला मासा पाण्या वाचून असा तडफड 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 करत असतो, तसं चित्त भगवत दर्शना वाचून असं तडफडणं त्याला म्हणतात
पूर्वराग पूर्वराग. प्रेमाच्याच या अवस्था आहेत. परमात्मा दूर नाहीच आहे, तो सर्वच ठिकाणी आहे, फक्त अव्यक्त आहे, निराकार आहे. अशी अवस्था तयार झाली का तिथल्या तिथं तो साकार होऊन जातो. तिथल्या तिथं साकार होऊन जातो. वातावरण तयार झालं की लगेच ढगाचं पावसात रूपांतर होतं. वातावरण तयार होणं गरजेचं असतं, तसं अवस्था होणं गरजेचं आहे. परमात्मा काही खूप दूर आहे आणि त्याला फार लांबून यावं लागतं आणि तो वैकुंठात आहे असं काही नाहीये. तो सर्वच ठिकाणी तो येतो म्हणजे साकार बनतो. व्यक्त अशा प्रकारचं स्वरूप धारण करतो, पण व्यक्त स्वरूप धारण करण्याकरता एवढा प्रेमाचा ओलावा त्याला लागतो. अवस्था तयार झाली लगेच तो प्रगट होतो. महाराज, अवस्था महत्वाची, अवस्था महत्वाची. नामदेव आहे लहान असताना नैवेद्य घेऊन गेलेले आहेत मंदिरामध्ये. नामदेवराला हे माहितीच नव्हतं की देवाला नैवेद्य दाखवायचा असतो. नैवेद्य दाखवला का? नामदेवराला वाटलं जसं आपण जेवतो तसं देव जेवत असत, अशी भावना घेऊन नामदेवराय ते ताट घेऊन गेलेले. देवा पुढे ठेवलं. नामदेवरायने पहिलंच सांगून दिलं की देवा, आज आमचे बाबा गावाला गेलेले, रोज बाबा घेऊन येत असतात तुमचा डबा. मग जे खायला नाही त्याला नैवेद्य काय म्हणायचं, डबा येतो. पण आज बाबा गावाला गेल्यामुळे त्याने मला सांगितलेलं आहे, पण सगळं आणलंय मी अगदी आठवण करून. पहा, एका बाजूला मीठ सुद्धा आहे, लोणचं आहे, चटणी आहे, भाजी आहे, वरण आहे, भात आहे, पोळे आहे, अगदी भरपूर आहे. तू निवांत सावकाश जेव. पाणी सुद्धा आणलेलं आहे, पाणी ठेवलं, मी बसतो बाहेर तोपर्यंत. पण हे पा देवा, लय उशीर नको लो, मला पण भूक लागलेली आहे. तुझं जेवण झाल्याशिवाय मला हे ताट न्यायचं, तर मी गेलो तर ताट कोणी घेऊन जाईल, आणि ताट घेऊन गेल्याशिवाय मला जेवता नाही येणार, तेव्हा तू लवकर जेव बरं. ठेवलं देवा पुढून, बसले नामदेवराय बाहेर जाऊ. 15-20 मिनिटं माणसाला जेवायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ थांबले. नामदेवरायला वाटलं आता हात फित धुवून हा गेला असेल विटेवर, झाला असेल ताट रिकामा, मग घेऊन जाऊ आपलं. म्हणून मध्ये जाऊन पाहतात तो काय सगळं तसंच ना. नामदेवाला सांगितलं, देवा हे काय, तू जेवला नाही का? बरं जेवला नाही, आज काही उपास आहे तुला? आज कसला उपवास आहे? अमावस्या, आज काही चतुर्थी नाही, एकादशी नाही, काही नाही, आज तुला न जेवण्याचं काय कारण आहे? मला माहिती आहे तू का जेवला नाहीस ते. तुला वाटतंय की या लहान पोराने हे नैवेद्य आणलेलं आहे, याचे वडील नाही आले म्हणून तो रुसला आहे ना. पण शपथ, गळ्या शपथ देवा, आपण येताना याच्यातलं काही खाल्लेलं नाही, म्हणजे हा उष्टा नाही आहे नैवेद्य, जसं आहे ना दिलं तशा प्रकारे आणलेलं आहे. तू जेवण घे बरं, नाही तर बाबा मला बोलतील, मला भूक लागलेली आहे. आटप लवकर, आता मी जास्त वेळ नाही थांबणार, मला भूक लागलेली आहे. म्हणून देवाला पुन्हा हलवून बाहेर आले. पुन्हा परत गेले, तरी काहीच नाही. नामदेवरांनी सांगितलं, देवा गंमत पुरं झाल्या, मला इथं भूक लागली, तू जेवून गेला का? तरी काहीच नाही. तसाच तसाच आहे बाबा. नामदेवरायांनी सांगितलं, हे पाय, तू जर का जेवला नाहीस, तू जेवत नाही म्हणजे माझ्यामुळे तू जेवत नाही. बाबाने अंत दररोजचा भाव तू जेवत होता, मी आलो म्हणून जेवत नाही. तू जर जेवला नाहीस तर मी स्वतःला ठेवणार नाही, डोकं फोडून घेईन. जेवतोस की नाही? तोही काहीच नाही महाराज.
खरंच नामदेवरायने डोकं आपटायचा आवेश केला. त्याला तर कळतं ना की आवरून आहे का आतून बोलत होती. मध्ये आहे ना बाहेर लोकांना नाही ना, लोकांना नाटक कळत. त्याला समजतं ना, त्याला वाटलं आता जर आपण विलंब केला तर बरोबर डोकं फोडून घेईल. भगवान लगेच काय झाले, प्रकट झाले. नाही थांब नामदेवा, जेवतो बाबा. हा मग इतका बरोबर उशीर लावला तो, मला काम होतं बाबा. भगवान जेवले महाराज. अवस्था महत्वाची आहे. भगवंताच्या दर्शनाला काय महत्वाचे, अवस्था महत्वाची आहे. अवस्था ती प्रेमाची, पूर्वरागाची अवस्था आहे. अशी अवस्था झाली की भगवंताचं दर्शन होतं. महाराज अशी अवस्था झाल्यावर जे दर्शन होतं, काय आनंद असेल हो. तुम्ही एक लक्षात घ्या, ज्या वस्तू करता आपण जितकं दुःख सहन केलंय, त्या वस्तूच्या प्राप्तीनंतर तितकाच मोठा काय मिळतो, आनंद. आनंदा करता आपल्याला विषय हवे असतील तर विषय सहजासहजी मिळवू नका. तुम्ही पहा, अक्षरशः खडी फोडणाऱ्या माणसाला ज्या वेळेला पगार मिळतो त्यावेळेला त्या मिळणाऱ्या पैशाचा काय आनंद असतो, आणि कीर्तन केल्यावर मिळालेल्या पाकिटाचा काय आनंद असतो. त्याच्या बापाच्या ना तसा आनंद मिळणार नाही त्याला कीर्तन करायला, कारण घामच गाळलेला नाही. वस्तू जर आनंदा करता आपल्याला हवी असेल तर त्या वस्तू करता खूप काय करावं, कष्ट करावं. जेवढे कष्टाची वस्तू आनंद देते, हरामाचं नाही तेवढं देत. तुम्हाला वाटतं का श्रीमंताच्या पोरांना पैशाचा आनंद वाटत असेल? मस्ती असते, आनंद नसतो. जी वस्तू जितकं जास्त साधन, आयास सायास कष्ट करून करावं, ते मिळाल्यानंतर जो आनंद असतो तो काही आगळा वेगळा आहे. म्हणून पूर्वरागाची अवस्था इतका काही सहजासहजी हा भेटत नाही. फार माशासारखा त्याला काय करतो, तडफा लावतो, मरू नाही देत. पण सहजासहजी लवकरही नाही भेटत. आणि मग ज्या वेळेला भेटतो त्यावेळेला त्याच्याविषयीचं जे प्रेम आहे, त्या प्रेमाला अशी भरती येते, परिपूर्ण होतो. देवा भेटल्या, अवस्था प्राप्त होऊन देव भेटल्यानंतरचा जो आनंद आहे, परत त्या आनंदाचं वर्णन शब्द करू शकत नाही. म्हणजे ज्याला भेटलेला आहे तो सुद्धा करू शकत नाही, तर ज्याचा भेटायचा पत्ताच नाहीये तो काय करणार आहे. तो काय म्हणे, वाचा राहिले कुंठित पुढे झाले चित्त समाधान. प्रेमाची ही दुसरी अवस्था आहे भावाची. आणखीन तिसरी अवस्था आहे विरह. त्या विरह अवस्थेमध्ये पुन्हा 3 प्रकार आहेत, भावी विरह, वर्तमान विरह आणि भूत विरह. आपली आजची वेळ संपलेली आहे, याचं चिंतन उद्या करू. पुंडलीक वरदा हरे विठ्ठल.